हॅलो फ्रेंड्स. वेलकम टू देवा अकॅडमी. आय एम प्रोफेसर अरुण तुपे. मित्रांनो, आय होप की तुम्ही सगळ्यांनी ऑप्शनल निवडताना काळजी घेतलेली असावी आणि आपला ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे वैकल्पिक विषय हा खूप योग्य पद्धतीने आणि विचारपूर्वक निवडला असावा. चला तर मित्रांनो, आपण आपला जो जॉग्रफी ऑप्शनल सिलेबस डिस्कशनची व्हिडिओ सिरीज होती त्याला कंटिन्यू करू. आपण आतापर्यंत काय बघितलं? आतापर्यंत आपण पेपर वन चा पार्ट ए अँड पार्ट बी चा सिलेबस डिस्कस केला. ओके. पार्ट ए, ज्याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणतो, दॅट इज फिजिकल जॉग्रफी, प्राकृतिक भूगोल, त्यातले 5 कॉम्पोनंट आपण डिस्कस केले. त्याचं ओरिएंटेशन बघितलं सिलेबसचं. राईट. ओके. इवन पार्ट बी जो आहे तो मानवी भूगोलाशी संबंधित आहे, मानवी भूगोल, ज्याच्यामध्ये 5 कॉम्पोनंट आहे. ते 5 कॉम्पोनंट पण आपण काय केले, त्याचं ओरिएंटेशन बघितलं सिलेबस. राईट. ओके. आणि त्यानंतर आपण सुरुवात केली होती सिलेबस डिस्कशनच्या सिरीजमध्ये पेपर टू ला. पेपर टू मध्ये पण आपण टोटल देर आर 10 कॉम्पोनंट्स. त्या 10 कॉम्पोनंट्स पैकी आपण काय केले, 5 कॉम्पोनंट्स डिस्कस केले. त्याचा सिलेबस कसा आहे, त्याचं जीएससी असलेलं रिलेशनशिप, त्याचं पेपर वन चे असलेला संबंध, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. राईट. सो 5 कंपोनंट कुठले होते क्विकली आपण बघून घेऊ. पहिला कंपोनंट होता भारताची प्राकृतिक रचना, दॅट इज फिजिकल सेटिंग. येस. मित्रांनो, जर दुसरा कंपोनंट यातला बघितला तो होता रिसोर्सेस, त्याला आपण म्हणतो साधन संपत्ती. ओके. तिसरा पार्ट होता याच्यामध्ये कृषी, ऍग्रिकल्चर. त्याच्याबद्दल पण आपण कृषीमधल्या असणारे जे इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स आहे, क्रॉपिंग पॅटर्न काय असतो, कृषीच्या समस्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं त्यातला सारांश बघितला होता. राईट. चौथा पार्ट जो होता याच्यामधला तो होता इंडस्ट्रीशी संबंधित उद्योगधंदे, भारतामध्ये असलेल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज, म्हणजे ती कापूस इंडस्ट्री असो, ती ज्यूट इंडस्ट्री असो, किंवा बाकीच्या ज्या आयर्न अँड स्टील बेस्ड इंडस्ट्रीज आहे, त्याचे फॅक्टर्स कुठले रिस्पॉन्सिबल आहे फॉर दी लोकेशन ऑफ इंडस्ट्री, ह्या गोष्टी आपण याच्यात डिस्कस केल्या. त्याच्यानंतरचा जो पार्ट होता याच्यामधला, त्याच्यानंतरचा पार्ट आपण डिस्कस केला तो होता मित्रांनो आपला ऍग्रिकल्चर नंतर ट्रान्सपोर्ट, ऍग्रिकल्चर इंडस्ट्री नंतर ट्रान्सपोर्ट्स, ट्रेड अँड कम्युनिकेशनचा पार्ट आपण डिस्कस केला. आणि त्यानंतर एक लास्ट पार्ट म्हणजे मीन्स टोटल आपण 6 कंपोनंट डिस्कस केले. तो होता कल्चरल सेटिंगचा पार्ट, कल्चरल सेटिंग, सांस्कृतिक जडणघडण. तर इथपर्यंत आपण पेपर टू काय केलंय, त्याचा सिलेबस डिकोड केलाय, डिस्कस केलाय की ऍक्च्युअली सिलेबसचं स्वरूप कसं आहे, आपल्या कुठल्या गोष्टी ऍक्च्युअल ऑप्शनल मध्ये शिकायच्या आहे की ह्या पार्टच्या पेपर टूच्या, त्याच्याबद्दल आपण थोडंसं याच्यामध्ये बघितलं. ओके. तर चला तर आपण पुढचा कॉम्पोनंट जो आहे या सिलेबसचा तो डिस्कस करू. दॅट इज कॉम्पोनंट नंबर 7, सेटलमेंट्स. सेटलमेंट्स, ज्याला आपण काय म्हणतो, वसाहती. आता मित्रांनो, जर तुम्ही बघितलं असेल ना की सेटलमेंट हा जो टॉपिक आहे, वसाहती ज्याला आपण म्हणतो, तो टॉपिक पेपर वन मधल्या पार्ट बी जो होता, पार्ट बी, ज्याला आपण काय म्हणतो, ह्युमन जॉग्रफी, ज्याला आपण म्हणतो मानवी भूगोल, मानवी भूगोल, या मानवी भूगोलामधला सिलेबस चा बरंच रिफ्लेक्शन आपल्याला कुठं दिसेल, ह्या कॉम्पोनंट मध्ये दिसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मानवी भूगोलमधल्या ज्या संकल्पना आहे सेटलमेंट बद्दलच्या, वसाहती बद्दलच्या, त्या संकल्पना, त्या कॉन्सेप्ट, त्या थिअरीज आपण काय करणार आहोत, इथं यूज करणार आहोत. जेव्हा आपण वसाहत हा पार्ट भारताशी संबंधित, भारताशी संबंधित जेव्हा अभ्यासू तेव्हा. राईट. ठीक आहे. तर चला तर बघू याच्यामध्ये कुठला कुठला सिलेबस आहे दिलेला, आयोगाने दिलेला सिलेबस आपण बघू. पहिला पॉईंट, ग्रामीण वसाहतीचे प्रकार. राईट. तो ग्रामीण वसाहतीचे काय वेगवेगळे प्रकार विचारलेले आहेत. मग त्याचे आकृतिबंध आणि भूरूप वर्णन, दॅट इज टाइप्स, पॅटर्न्स अँड मॉर्फोलॉजी ऑफ रुरल सेटलमेंट. म्हणजे जी ग्रामीण सेटलमेंट असते, ग्रामीण भागात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला काय दिसेल की वेगवेगळ्या टाईपच्या वसाहती तिथे बसलेल्या दिसेल. म्हणजे काय असतं की एक मंदिर असतं, टेम्पल, तर टेम्पलच्या आजूबाजूला खूप सारे घरं आपल्याला दिसतात. ओके. आणि ते एक कॉम्पॅक्ट टाईपचे घरं असतात, म्हणजे एकदम जवळजवळचे घरं असतात. ओके. म्हणजे तो एक वेगळा प्रकार झाला गावाकडच्या सेटलमेंटचा. राईट. रुरल वसाहतीचा, किंवा जी गावाकडची वसाहती, ग्रामीण वसाहत त्याचा. किंवा असंही असतं की काही लोक बाहेर, गावाच्या बाहेर राहतात वेगवेगळ्या याच्यामध्ये,
ओके. मग ती एक त्यांची वेगळी वसाहत झाली, त्याचा वेगळ्या वसाहतीचा प्रकार झाला. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे टाइप्स कुठले, वसाहतीचे आकृतिबंध म्हणजे त्याचा जर जॉमेट्रिकल शेप आपण बघितला तर तो कुठला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सिलेबसच्या पॉईंटमध्ये बघायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल गावाकडे जर तुम्ही बघितलं रुरल एरियामध्ये, तर रुरल एरियामध्ये बरेचसे लोक असे पण सेटल झालेले असतात. म्हणजे एक नदी आहे, नदी. ओके. सो नदीच्या आसपास ते लोक सेटल झालेले असतात. ओके. त्याला आपण काय म्हणतो, लिनियर आकृतिबंध म्हणतो. सरळ सरळ रेषेत असणारा किंवा एक रेषेत असणारा आकृतिबंध. किंवा बरेचसे लोक असे एक हॉर्सू शेप्ड मीन्स काय, घोड्याच्या आकाराच्या, घोड्याच्या पाय जो असतो त्याच्या आकाराच्या यांनी काय झालेले असतात, सेटल झालेले असतात. मग हे काय, हे सगळे वसाहतीचे काय, याला आपण वसाहतीचे काय म्हणतो, आकृतिबंध असे म्हणतो. म्हणजेच काय, याला आपण काय म्हणतो, वसाहतीचा पॅटर्न म्हणतो. येस. सो गाईज, देर इज अ डिफरन्स बिटवीन टाइप्स अँड पॅटर्न्स. ओके. सो टाइप्स हे वेगळे असतात. त्या त्या टाइप्समध्ये कुठले सेंट्रिपिटल ऍक्टिव्हिटीज, कुठल्या सेंट्रिफ्युगल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट करतात. मग त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट टाइप ऑफ सेटलमेंट कशी बनते, मग त्याच्यामध्ये सेमी न्यूक्लिएटेड टाइप ऑफ सेटलमेंट कशी बनते, डिस्पर्स टाइप ऑफ सेटलमेंट कशी बनते, या सगळ्या गोष्टी आपण ऍक्च्युअल सिलेबसमध्ये बघणार आहोत. टाइप्समध्ये, पॅटर्न्समध्ये आपल्याला काय बघायचं की तो जॉमेट्रिकल शेप कसा आहे त्याचा. ओके. अँड दी मॉर्फोलॉजी ऑफ रुरल सेटलमेंट, त्याचं भूरूप वर्णन. जर तुम्ही मॉर्फोलॉजी बघितली, मॉर्फोलॉजी म्हणजे काय, त्याचं वर्णन त्या रुरल सेटलमेंटचं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या याच्यामध्ये डिस्कस करायच्या आहेत या पॉईंटमध्ये. राईट. ओके. पुढचा पॉईंट बघा, अर्बन डेव्हलपमेंट. पुढचा पॉईंट कुठला आहे, अर्बन डेव्हलपमेंट. मीन्स भारतीय शहराचे भू भूरूप वर्णन. म्हणजे भारतीय शहराचं आपलं काय बघायचं आहे, त्याचं अर्बन डेव्हलपमेंट बघायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं मॉर्फोलॉजी ऑफ इंडियन सिटीज आपल्याला बघायची आहे. ओके. सो भारतीय शहराचा विकास कसा होतो आणि त्याची भूरूप वर्णन कसं आहे, त्याची मॉर्फोलॉजी कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये बघणार आहोत. पुढचं बघा, भारतीय शहराचे कार्यात्मक वर्गीकरण म्हणजे काय, फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ इंडियन सिटीज. ओके. फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ इंडियन सिटीज. आता हा सिलेबस जेव्हा आपण डिस्कस करू ना, आपण थोडंसं मागे जाऊ आणि पेपर वन मधला जो पार्ट बी आहे, त्यातले जे लोकसंख्या आणि वसाहत हा टॉपिक होता, त्यातल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण याच्यासोबत कम्पेअर करणार आहोत. राईट. तर अगोदर आपण इथला सिलेबस थोडासा बघून घेऊ. मॉर्फोलॉजी ऑफ इंडियन सिटी आपण बघितला. पुढचं फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ इंडियन सिटी. मी तुम्हाला सांगितलं होतं की फंक्शनल मीन्स भारतीय शहराचे कार्यात्मक वर्गीकरण आपण कसं करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण एक्झाम्पल घेतलं होतं दिल्लीचं. दिल्लीला जर मला क्लासिफाय करायचं तर मी कसे करेल दिल्लीला क्लासिफाय. दिल्ली ही आपली काय आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिटी आहे. राईट. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिटी आहे. इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह शहर आहे. जर मला कानपूरला क्लासिफाय करायचं तर कानपूरला मी कसं क्लासिफाय करेल. कानपूर ही कुठली आहे, एक उद्योग सिटी किंवा शहर आपण असं त्याला म्हणू शकतो. कारण की याच्यामध्ये काय इंडस्ट्रीज आहे. इंडस्ट्रियल कानपूर इज अ व्हेरी फेमस इंडस्ट्रियल टाउन. ओके. सो इट इज व्हेरी फेमस इंडस्ट्रियल टाउन फॉर व्हॉट, इट इज फेमस इंडस्ट्रियल टाउन फॉर लेदर इंडस्ट्री. तर अशा बरेचसे इंडस्ट्रियल टाउन्स आपल्याला दिसतील. इव्हन पुणे बघा, पुणे इज ऑल्सो फेमस फॉर इंडस्ट्रीज. तो असे फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ सिटीज आणि त्याचे क्रायटेरिया कुठलेच पेपर वन मधल्या असलेल्या कॉन्सेप्ट जे आहे फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ इंडियन सिटीज म्हणजे भारतीय शहराचे कार्यात्मक वर्गीकरण, त्या कॉन्सेप्ट आपण इथे युज करणार आहोत जेव्हा आपण ऍक्च्युअल सिलेबस शिकू ऑप्शनलचा. जेव्हा हा सिलेबस एकदम थरोली आपण घेऊ आपल्या सिरीजमध्ये. ओके. तर तेव्हा आपल्याला या गोष्टी लक्षात येईल. राईट. ओके. पुढचं बघा, पुढचं जे पार्ट याच्यामध्ये या सिलेबसमध्ये दिलेला तो काय आहे, बृहन महानगरी प्रदेश आणि महानगरी प्रदेश. राईट. सो कोनर्बेशन्स अँड मेट्रोपॉलिटन रिजन. बघा दोन्ही टर्म ज्या आहेत ह्या थोड्याशा याच्यामध्ये डिफरन्स आहे, थोडासा वेगळेपणा आपल्याला दिसतो. मेट्रोपॉलिटन सिटीचा अर्थ काय असतो, की एक एक मोठी ह्यूज सिटी असते. ओके. त्याची लोकसंख्या, त्यात बऱ्याचशा गोष्टी असतात त्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये. राईट. ठीक आहे. सोशो इकॉनॉमिक आस्पेक्ट्स असतात, ह्यूज ग्रोईंग सिटी, हायली पॉप्युलेटेड सिटी, एरिया पण चांगला असतो. आणि याच्यामध्ये गव्हर्नन्स असतो, प्रॉपर गव्हर्नन्स स्ट्रक्चर असतो. राईट. मीन्स याच्यामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये मग तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स दिसेल, म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स काउन्सिल्स वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसेल. राईट. ओके. सो द मेट्रोपॉलिटन सिटीज जे असतात ह्या किंवा बृहन महानगरी प्रदेश जे असतात किंवा महानगरी प्रदेश ज्याला आपण म्हणतो महानगरी प्रदेश, हे महानगरी प्रदेश काय असतात, गव्हर्नमेंट याला काय करतं, गव्हर्न करतं. राईट. गव्हर्न करतं. ओके. बट व्हॉट अबाउट कोनर्वेशन. कोनर्वेशन ही एक ब्रॉडर कॉन्सेप्ट आहे. कोनर्वेशन मध्ये काय असतं की खूप सारे वेगवेगळे युनिट्स जे आहे, भाग आहे, पार्ट्स एकत्र आलेले असतात आणि एक मोठं क्लस्टर तयार करतात. राईट. सो एक मोठं क्लस्टर तयार करतात तर याला आपण काय म्हणतो,
कोनर बेशन्स असे म्हणतो, राईट. याला काय म्हणतो, बृहन महानगरी प्रदेश असं म्हणतो, राईट. ठीक आहे. तो हा एक स्लाइट डिफरन्स आहे. त्यात अजून काय कुठले कुठले क्रायटेरिया आहेत, मग त्याचे एक्झाम्पल कुठले, कोनर बेशन इंडियामध्ये आढळतो का, काय आढळत नाही, इथे या सगळ्या गोष्टी आपण ऍक्च्युअल सिलेबसमध्ये काय करू, डिस्कस करू, राईट. तर पुढचा पॉईंट बघा, अर्बन स्प्रॉल, दॅट इज नागरी प्रसरण. याच्या शब्दामध्ये दिलेलं आहे की सपोज एक सिटी असेल, त्याचा एक कोर एरिया असेल आणि त्याची बाउंड्री असेल सिटीची, राईट. ओके. तर ही सिटी काय करेल, हळूहळू अशी स्प्रेड होऊन जाईल. काय होईल, स्प्रेड होऊन जाईल म्हणजे पसरेल, चौबाजूने पसरेल. ही सिटी का पसरली, का स्प्रेड झाली, याचं कारण काय, या सिटीमध्ये काय झालं, बाहेरून दूर दूर वरनं काय आले, लोक आले, राईट. त्याला आपण काय म्हणतो, मायग्रेशन म्हणतो. मायग्रेशन केलं लोकांनी, म्हणजे फॉर एक्झाम्पल रुरल एरियातले लोक अर्बन एरियामध्ये आले. ओके. सो ते आले आणि या सिटीमध्ये राहायला लागले. तर सिटीमध्ये जेव्हा ते राहायला लागले, ते ऑब्व्हियसली या सिटीचं काय झालं, एक्सपान्शन व्हायला लागलं, स्प्रॉलिंग व्हायला लागली, राईट. प्रसरण व्हायला लागले. मग अर्बन स्प्रॉलचे प्रकार कुठले, आपण ऍक्च्युअल सिलेबस जेव्हा डिस्कस करू, अर्बन स्प्रॉलचे प्रकार कुठले, मग रिबन टाईपचा स्प्रॉल कुठला असतो, रिबन टाईपचा स्प्रॉल, राईट. ओके. सो डिफरंट लिफ फ्रॉग स्प्रॉल कुठला असतो, या सगळ्या गोष्टी आपण काय करू, ऍक्च्युअल सिलेबसमध्ये काय करू मित्रांनो, डिस्कस करू. ओके. ठीक आहे. तो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. हा बऱ्याच वेळेस UPSC एक्झामचे पेपर जेव्हा आपण बघतो, जॉग्राफी ऑप्शनलचे, तेव्हा आपल्याला हा क्वेश्चन आलेला दिसतो, राईट. ओके. पुढचा पॉईंट बघा, स्लम्स अँड असोसिएटेड प्रॉब्लेम्स, झोपडपट्टी आणि त्या संबंधित समस्या. आपल्याला माहिती आहे स्लम्स, स्लम्स का बनतात मी मागच्या आपल्या सिरीजमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. मागची सिरीज तुम्ही जरूर बघा, ऑप्शनलची सिलेबस डिस्कशनची. त्यात मी काय सांगितलं की स्लम बनण्याचे कारण काय, जेव्हा हॅप हॅझार्ड अर्बनायझेशन होतं, राईट. मीन्स व्हॉट, अनप्लॅन्ड नागरीकरण, शहरीकरण जेव्हा होतं, त्याचा रिझल्ट होतो स्लम. एक्झाम्पल काय घेतलं होतं आपण, धारावी. कुठलं एक्झाम्पल घेतलं होतं आपण, धारावी मध्ये बनलेला स्लम. ओके. सो याच्या समस्या काय, म्हणजे स्लम मध्ये काय काय होऊ शकतं, मग तिथलं सेटलमेंट पॅटर्न कसा. ओके. स्लमचं सेटलमेंट पॅटर्न मीन्स तिथले इंडायसेस कसे, हेल्थ इंडिकेटर कसे, राईट. ओके. तिथले बाकीच्या ज्या गोष्टी आहे, त्या सगळ्या गोष्टी, सोशो इकॉनॉमिक आस्पेक्ट्स, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो, डिस्कस करणार आहोत. ओके. तर पुढचा पॉईंट बघा, टाउन प्लॅनिंग, दॅट इज नगर नियोजन. मग टाउन प्लॅनिंग कशी करायची, मग टाउन प्लॅनिंग करताना, नगर नियोजन करताना कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, कुठले कुठले काय असतात, क्रायटेरियाज आपल्याला फॉलो करावे लागतात, कुठल्या कुठल्या गाईडलाईन्स असतात, राईट. सो वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईन्स आपल्याला फॉलो करावे लागतात टाउन प्लॅनिंग आपण जेव्हा करतो. मग त्यातल्या वेगवेगळ्या कमिटी कुठल्या, टाउन प्लॅनिंग कमिटी वगैरे असते का, ती काम करते का, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू मित्रांनो याच्यामध्ये बघू. पुढचा पॉईंट बघा ह्या ह्या पार्टचा, दॅट इज वसाहतचा, प्रॉब्लेम्स ऑफ अर्बनायझेशन अँड रेमेडीज. बघा मित्रांनो, हा पॉईंट आहे ना, आपण मागच्या याच्यात पण डिस्कस केला होता की नागरीकरणाच्या समस्या आणि उपाययोजना. नागरीकरणाच्या समस्या कुठल्या आहे, नागरीकरण होतंय, अर्बनायझेशन होते, का होतंय, लोक मायग्रेट करतात. ओके. म्हणजे गावाकडून लोक सिटीत आले किंवा एका छोट्या टायर 2 सिटीमधनं टायर 1 सिटीमध्ये गेले, तर काय झालं, त्याचं हे वाढलं, राईट. सो नागरीकरण वाढलं, राईट. मायग्रेशन झालं, नागरीकरण वाढलं, नागरीकरण वाढलं, तिथल्या समस्या पण वाढल्या. नागरीकरणाने असं नाही की नेहमी पॉझिटिव्ह त्याचा फायदा होऊ शकतो, निगेटिव्ह आस्पेक्ट पण असतात खूप सारे, राईट. तिथं समस्या तयार झाल्या, मग तिथे राहण्याची समस्या झाली, त्याला आपण बेसिक गोष्ट म्हणतो, अन्न वस्त्र निवारा, राईट. तर ह्या गोष्टीची समस्या झाली, तिथले पोल्युशन लेवल वाढलं, सगळ्या गोष्टीचं समस्या, मग त्यावर असणाऱ्या उपाययोजना, त्याच्या रेमेडीज काय. मग अर्बन सिटीज ची गोष्ट, प्लॅन जे नवीन योजना आली आहे, स्मार्ट सिटी प्लॅन ज्याला आपण म्हणतो, क्लस्टर ऑर्गनायझेशन, या सगळ्या स्कीम, नवीन नवीन गोष्टी आपण काय करू मित्रांनो याच्यामध्ये अभ्यासणार आहोत या टॉपिकमध्ये. सो हा पहिला जो टॉपिक होता आपला, आय मीन आजच्या लेक्चरचा, दॅट इज 7 पार्ट्स ऑफ दिस सिलेबस, दॅट इज वसाहत. याच्याबद्दल आपण थोडंसं थरोली डिस्कशन केलेलं आहे. तर आपण एक काम करू, आता आपण काय करू की जो मागचा पार्ट आहे, तो थोडासा याच्यासोबत कोरिलेट करू, की पेपर 1 मधला जो सेक्शन बी आहे, त्यातला लोकसंख्या आणि वसाहत मधला कुठला पॉईंट आपल्याला इथं रिफ्लेक्ट झालेला दिसतो पेपर 2 मध्ये, राईट. इथं बघा मित्रांनो, की जर तुम्ही बघितलं व्यवस्थित त्याच्यामध्ये, की तुम्हाला याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हा पॉईंट जो आहे रिफ्लेक्ट झालेला दिसतो आपल्याला, कुठला पॉईंट, लोकसंख्या अँड वसाहत भूगोल असा पॉईंट. याच्यात जर तुम्ही बघितलं, तर वसाहत भूगोलाला सुरुवात कुठून होते बघा, पहिलं टाइप्स अँड पॅटर्न्स ऑफ रुरल सेटलमेंट आहे का, इथं इथं पण आहे.
टाइप्स अँड पॅटर्न्स ऑफ रुरल सेटलमेंट. तर ह्या गोष्टी आपल्याला तिकडे पण दिसतात. मीन्स ग्रामीण वसाहतीचे प्रकार आणि आकृतीबंध. मी तुम्हाला काय सांगितलं की बराचसा पार्ट पेपर वन जर तुमचा क्लिअर असेल तर पेपर टू चा मॅक्सिमम पार्ट हा तुमचा इझिली कव्हर होईल, कारण की पेपर टू इज रिलेटेड टू इंडिया. राईट गाईज. ओके. सो जर तुमची याच्यावर कमांड आली, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या, तुम्हाला इंटरलिंकिंग जमलं पेपर वनचं पेपर टू सोबत, युअर लाईफ बिकम्स व्हेरी इझी. राईट. ओके. सो बघा सिलेबस ग्रामीण वसाहतीचे प्रकार आणि आकृतीबंध जशाला तसं तिकडे पॉईंट आहे. पुढचं बघा ग्रामीण वसाहतीमधील पर्यावरणीय समस्या, हे पण तिथं पॉईंट आपल्याला दिसतो. ओके. राईट. नागरी वसाहतीच्या श्रेणी क्रम, ह्या पण गोष्टी तिथं आहेत. ओके. म्हणजे ह्या डायरेक्टली भले दिलेल्या नसेल पण ह्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. हायरार्की ऑफ व्हॉट? हायरार्की ऑफ अर्बन सेटलमेंट. मग अर्बन सेटलमेंटची हायरार्की काय? राईट. ओके. पुढे बघा अर्बन मॉर्फॉलॉजी, हा पण पॉईंट आपण तिथं बघितला. नागरी भूरूप वर्णन, ह्या पॉईंट पण आपण त्या सिलेबसमध्ये काय केला मित्रांनो? डिस्कस केला. ओके. राईट. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुढे बघा अग्रेसर शहरांचे संकल्पना अँड श्रेणी. आता हा जो होता कॉन्सेप्ट, ही नवीन कॉन्सेप्ट होती ऑप्शनल मध्ये, दॅट इज व्हॉट द सिटी कॉन्सेप्ट ऑफ प्रायमेट सिटी अँड ट्रायंग साईज रूल. तर ह्या पण गोष्टी आपण काय करू? लिंक करणार आहोत. कुठे? त्या सिलेबसशी, जो आपण जेव्हा सिलेबस शिकू. याच्यात बघा प्रॉब्लेम्स अँड रेमेडीज ऑफ व्हॉट अर्बनायझेशन, झाला का पॉईंट रिपीट? जशाला तसा इथं पॉईंट आपल्याला काय झालेला दिसतो? रिपीट झालेला दिसतो. तो सांगण्याचं तात्पर्य असं मित्रांनो की बराचसा सिलेबस हा काय झालेला आहे, पेपर वन मधला, हा पेपर वन मधला हा कशामध्ये रिपीट होतो? आपल्या पेपर टू मध्ये रिपीट झालेला आपल्याला दिसतो. राईट. ठीक आहे. तर चला तर मग पुढचा पॉईंट बघू पेपर टूचा सिलेबसचा. दॅट इज पॉईंट नंबर व्हॉट 8. सिलेबसचा 8वा पॉईंट आपण बघू. 8वा पॉईंट काय सांगतो मित्रांनो? बघा रिजनल, इंग्लिशमध्ये वाचू, रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग. ओके. म्हणजेच काय? प्रादेशिक विकास आणि नियोजन. आता आपल्याला काय करायचं आहे? एक प्रदेश आहे, त्या प्रदेशाचा या त्या प्रदेशाचा, रिजनचा आपल्याला डेव्हलपमेंट करायचा आणि त्यासाठी लागणारी प्लॅनिंग करायची. ओके. तर मग याच्यामध्ये बघा पहिलं पॉईंट काय आहे की भारतातील प्रादेशिक नियोजनाचा अनुभव. म्हणजे भारतामध्ये आतापर्यंत जे प्रादेशिक नियोजन झालं मग त्याचा अनुभव कसा? मीन्स व्हॉट एक्सपिरियन्स ऑफ व्हॉट रिजनल प्लॅनिंग इन इंडिया. जी सुरुवात कुठून झाली रिजनल प्लॅनिंगची, मग त्याचा रिजन. सगळ्यात पहिली गोष्ट काय झाली असेल की आपण जे रिजन्स आहे, प्रदेश आहे, त्याला काय केलं? आयडेंटिफाय केलं. राईट. ही गोष्ट पण आपण तिकडे शिकलो होतो. ठीक आहे. ही गोष्ट पण आपण कुठल्या टॉपिकमध्ये शिकलो? ह्युमन जॉग्राफी मधल्या रिजनल प्लॅनिंग नावाचा एक टॉपिक होता आपला, पार्ट बी मध्ये रिजनल प्लॅनिंग. राईट. ठीक आहे. ओके. तो हा पार्ट आपण तिकडे बघितला, तोच इथं रिफ्लेक्शन आहे. फक्त हा पार्ट कशाच्या कंटेक्स्ट मध्ये? इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये आहे. आपण ते पण सिलेबस थोडंसं नंतर बघू. राईट. ओके. त्याच्यात बघा पहिला पॉईंट होता भारतातील प्रादेशिक नियोजनाचा अनुभव. पुढचा पॉईंट बघा पंचवार्षिक योजना. आता मला सांगा मित्रांनो, ह्या गोष्टी आपण शिकलो नाही. राईट. तो आपण शिकलोय. प्रिलिम्स मध्ये आपण पंचवार्षिक योजना वाचतो, आपण इकॉनॉमिक्सचा पुस्तक रेफर करतो, आपण अगोदरचा जो राज्यसेवा मेन्सचा GS4चा पेपर आहे त्याच्यामध्ये पण आपण ह्या पंचवार्षिक योजना डिटेलमध्ये बघतो. राईट. ठीक आहे. सो किती सोपं आहे पंचवार्षिक योजना. फक्त इथं काय करायचं आहे? आपला थोडंसं जॉग्राफिकल अँगल जे आहे याच्यामध्ये वेगवेगळे असणारे अप्रोचेस कुठले कुठले आहे हे थोडेसे आपल्याला डिस्कस करायचे. राईट. तर जेव्हा आपण ऍक्च्युअल सिलेबस बघू तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की आपण याला कसं थोडंसं एक्झाम ओरिएंटेड आणि ऑप्शनल ओरिएंटेडने शिकतोय. ओके. पुढचं पण बघा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. आता मला बघा सांगा इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, हे किती वेळेस आपण शिकलोय? खूप वेळ शिकलोय. इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम काय आहे, मग तो IRDP कधी झाला, कधी सुरू झाला, मग त्याचे प्रोव्हिजन्स काय, तो कशासाठी आहे, मग त्यांनी सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी आहे का बाकीच्या याच्यासाठी आहे, याच्या असोसिएटेड कुठल्या कुठल्या योजना होतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपण बऱ्यापैकी या प्रिलिम्स मध्ये शिकलेलो आहोत. राईट. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा पंचायती राज अँड डिसेंट्रलाइज प्लॅनिंग. मला एक सांगा पुढचा पॉईंट काय सांगतो? मराठीत वाचा पंचायती राज आणि विकेंद्रित नियोजन. आता हे आपण शिकलो नाही का? पंचायत राज आणि विकेंद्रित नियोजन आपण जेव्हा 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बघतो. राईट. ती कशाशी संबंधित आहे? पंचायत राजशी. मग त्याच्यामध्ये डिसेंट्रलायझेशन कसं होतं? ठीक आहे. त्याच्यामध्ये मग कुठले कुठले सब्जेक्ट्स आहे? ओके. मग काय काय गोष्टी होतात? मग ग्रामपंचायत वगैरे या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघतो. जिल्हा परिषद असू द्या किंवा ब्लॉक लेवलला किंवा ग्रामपंचायत, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतो. मग ह्या 3 टायर सिस्टम मध्ये प्लॅनिंग कशी होते एका रिजनची, आणि प्लॅनिंग करून तो रिजन डेव्हलप कसा होतो, या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यात बघायच्या. राईट. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा ह्या सिलेबसचा लाभ क्षेत्र विकास, दॅट इज कमांड एरिया डेव्हलपमेंट. जो लाभ क्षेत्र आहे त्याचा आपल्याला काय करायचा आहे? विकास करायचा आहे. कमांड एरिया डेव्हलपमेंट. जो कमांड एरिया डेव्हलप झाला एक प्रॉपर. राईट. तर त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. मग भारतामध्ये असणारे कमांड एरिया कुठले कुठले? लाभ क्षेत्र विकास. मग ते कमांड एरिया प्रोग्राम, कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम कधी लॉन्च झाला,
कुठल्या पंचवार्षिक योजनामध्ये झाला, कुठल्या 5 इयर प्लॅनमध्ये झाला हा लॉन्च, त्याचे प्रोव्हिजन्स काय होते, तो कशासाठी लॉन्च करावा लागला, अशी काय गरज पडली की आपल्याला कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम लॉन्च करायला लागला, राईट. ठीक आहे, तर या गोष्टी आपण बघू. पुढचा बघा पॉईंट, वॉटरशेड मॅनेजमेंट. काय म्हणतो आपण त्याला, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन. मला सांगा, आपण मागे सिलेबसमध्येच पॉईंट बघितला होता एक, ज्याला आपण काय म्हणतो फमाईनचा, एक फमाईनचा पॉईंट बघितला आपण, एक इव्हन ड्राऊटचा पण पॉईंट बघितला होता, राईट. ओके, ह्या गोष्टीचे कॉजेस काय आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय, राईट. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पाणलोट क्षेत्राचा विकास करावा लागेल आणि पाणलोट क्षेत्र जे आहे त्याचं व्यवस्थापन करावं लागेल. आपल्याकडे पाणी खूप येतं, पावसाने पाणी येतं, मग ते आपलं कुठेतरी स्टोअर करावं लागेल, राईट. मग त्याचा विकास करावा लागेल. जर तो स्टोअर केला, तो विकास केला त्याचा, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे की आपली ऍग्रिकल्चर जी आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि त्याचा फायदा अल्टिमेटली आपला पर कॅपिटा इन्कम जो आहे त्याच्यामध्ये होईल. इव्हन फार्मरच्या सुसाईड पण कमी होऊन जाईल, राईट. या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यात डिस्कस करायच्या की वॉटरशेड मॅनेजमेंट ऍक्च्युअल मध्ये कसं असतं आणि पाणलोट क्षेत्राचा विकास कसा होतो आणि त्याची सुरुवात कुठून झाली, राईट. या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये बघणार आहोत. पुढचं बघा, प्लॅनिंग फॉर बॅकवर्ड एरिया, राईट. ओके, तो पुढचं काय आहे, प्लॅनिंग फॉर बॅकवर्ड एरिया, मागास क्षेत्र, वाळवंट, अवर्षण प्रवण प्रवण डोंगरी आदिवासी क्षेत्र विकासासाठी नियोजन. त्याच्यामध्ये बघा, बॅकवर्ड एरियाचं प्लॅनिंग, डेझर्ट एरियाचं प्लॅनिंग, ड्राऊट प्रोन एरियाचं प्लॅनिंग आणि हिल ट्रायबल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर आपल्याला काय करायचं आहे की जे मागास क्षेत्र आहे त्याचं पण प्लॅनिंग करायचं आहे. पहिलं तर हे मागास क्षेत्र का झालं आणि मागास क्षेत्र आयडेंटिफाय कसा होतो, त्याचे क्रायटेरिया कुठले आहे. सो व्हॉट आर द क्रायटेरिया टू आयडेंटिफाय और टू डिक्लेअर दी पर्टिक्युलर रिजन ॲज ए बॅकवर्ड एरिया और बॅकवर्ड रिजन, त्याचे क्रायटेरिया कुठले आहेत, या सगळ्या गोष्टी आपण बघू. मागास क्षेत्र ऍक्च्युअल मध्ये कुठल्या क्षेत्राला म्हणायचं हे आपल्या याच्यात बघायचं आहे. वाळवंट जे क्षेत्र आहे त्या वाळवंट कसा बनतो, या ऑलरेडी आपण फिजिकल जॉग्राफीमध्ये शिकणार आहोत, राईट. ओके, की डेझर्टिफिकेशन ही प्रोसेस कशी होते. मग वाळवंट बनला तर मग तिच्या त्या रिजनच्या डेव्हलपमेंट कसं करायचं, राईट. जर तुम्हाला याचं एक्झाम्पल द्यायचं झालं, आपण पुढे बघू याची केस स्टडी. इंदिरा गांधी कॅनाल इज अ व्हेरी फेमस केस स्टडी या रिजन मध्ये, राईट. जो एरियल रिजन आहे इंडियाचा त्याच्यामध्ये आपला हा इंदिरा गांधी कॅनल डेव्हलप झालेला दिसतो, ज्याच्यामुळे तिथला वॉटरशेड एरिया, पाणलोट क्षेत्र खूप वाढलं. ठीक आहे, तिथं तिथल्या लोकांची प्रॉस्पेरिटी वाढली. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघू. पुढचं बघा, ड्राऊट प्रोन एरिया, जिथं ड्राऊट येतो कंटिन्युअस, काय होतो, ड्राऊट येतं म्हणजे जिथं पाऊस कमी असतो. इव्हन पाऊस जर असला पण तर तिथं ऍक्च्युली टेम्परेचर काय असतं, जास्त असतं. टेम्परेचर जास्त असेल तर इव्हॅपोरेशन काय होईल, जास्त होईल, बाष्पीभवन जास्त होईल, जेणेकरून तिथल्या सॉइलमध्ये मॉइश्चर राहणार नाही. तर ड्राऊट प्रोन एरिया जो आहे तो आपल्याला पहिले तर आयडेंटिफाय करायचा आहे, त्या रिजनचं आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. ठीक आहे, ते याच्यामध्ये असणारे अप्रोचेस, कुठल्या कुठल्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जेव्हा आपण हा सिलेबस बघू ना ऑप्शनलमध्ये, तेव्हा याच्यामध्ये आपल्याला केस स्टडीज खूप साऱ्या यूज करायच्या आहे. आपण केस स्टडीज ज्या असतात, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण बऱ्यापैकी याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत पुढे, ते तुमच्या लक्षात येईल. ओके, पुढचं बघा, हिल ट्रायबल एरिया डेव्हलपमेंट. आपलं काय करायचं आहे, डोंगरी आदिवासी क्षेत्र विकासासाठी नियोजन. मला एक सांगा मित्रांनो की आपल्या इंडियामध्ये देर आर डिफरंट टाइप्स ऑफ एरियाज. जर तुम्ही भारत बघितला तर भारतामध्ये आपला देर आर भारतामध्ये काय आपला डिफरंट टाइप्स ऑफ एरियाज आर देर इन इंडिया. ओके, सो इंडियामध्ये आपलं वेगवेगळ्या टाइपचे एरियाज दिसतील. मग मला एक सांगा, जर आपण एकच अप्रोच यूज केला सगळ्या एरियांना, तर तो त्याचं रिजनल डेव्हलपमेंट होणार आहे का, त्याचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय होणार आहे का, नाही. ओके, सो आपला हा जो हिल एरिया आहे याच्यासाठी आपल्याला एक वेगळा अप्रोच डेव्हलप करावा लागेल. हा जो मेनलँड एरिया आहे याच्यासाठी वेगळा अप्रोच डेव्हलप करावा लागेल, राईट. या एरियासाठी एक वेगळा अप्रोच, याच्यासाठी वेगळा अप्रोच. सो हे अप्रोच जे डेव्हलप झाले आहे, हे नियोजनाचे अप्रोच जे डेव्हलप झाले, हे कशासाठी झाले, तिथल्या पर्टिक्युलर लोकल रिजनचे आस्पेक्ट्स काय, तिथले प्रॉब्लेम्स काय, तिथले पॅरामीटर्स काय, त्याच्यानुसार आपण काय करू, तिथल्या रिजनल डेव्हलपमेंट आणि प्लॅनिंग करू, राईट. तिथं मग क्लायमेट फॅक्टर किंवा फिजिकल आस्पेक्ट्स ज्याला आपण म्हणतो, याचा रोल पण खूप जास्त महत्वाचा आहे. त्या गोष्टी तुमच्या नंतर पुढे लक्षात येईल. पुढचं बघा, मल्टी लेवल प्लॅनिंग. डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅनिंग, वेगवेगळ्या लेवलची प्लॅनिंग, राईट. सो बहुस्तरीय नियोजन ज्याला म्हणतो, पहिली एक लेवल, दुसरी, तिसरी लेवल, जसं आपण काय म्हणतो सेंट्रल लेवल, केंद्रीय लेवलची एक प्लॅनिंग झाली, मग राज्याच्या लेवलची झाली आणि मग लोकल लेवलला प्लॅनिंग झाली. ही प्लॅनिंग कशी होते, राईट. मग याच्यात कुठल्या कुठल्या मेथड्स आहे, मॉडेल्स आहे, मी कशी करतात प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी आपण काय करू मित्रांनो याच्यामध्ये स्टडी करू. पुढे बघा, रिजनल प्लॅनिंग, मी तुम्हाला सांगितलं होतं, हा पॉईंट ऑलरेडी झालेला आहे. अँड डेव्हलपमेंट ऑफ आयलँड टेरिटरीज, राईट. सो बीट भूप्रदेशाचे प्रादेशिक नियोजन आणि विकास, राईट. म्हणजे आपल्या इंडियामध्ये आपल्याला काय दिसतं, आयलँड्स दिसतात, राईट. कुठले कुठले आयलँड, या साईडला आपल्याला समूह दिसतो, अंदमान निकोबार आयलँडचा समूह. ओके, इकडे आपल्याला दिसतो समूह प्रवाळ बेटे, ज्याला आपण म्हणतो लक्षद्वीप, राईट. सो याच्यासाठी आपल्याला वेगळ्या स्ट्रॅटेजीज बनवाव्या लागतील, कारण हे आयलँड्स आहे. ओके, सो आयलँडसाठी आपल्याला एक रिजनल डेव्हलपमेंट प्लॅनिंगचा जो आपला आराखडा असेल,
तो वेगळा असेल. राईट, ठीक आहे. तर त्या रिजननुसार, त्या एरियानुसार आपल्याला प्लॅनिंग करावी लागेल. ओके, सो हे दोन टॉपिक आपण आपण बघितले. आता एक काम करू आपण, हा जो टॉपिक होता रिजनल डेव्हलपमेंट प्लॅनिंग, याचा कुठं रेफरन्स आपल्याला भेटतो का पेपर याच्यामध्ये किंवा मानवी भूगोलामध्ये, तो आपण थोडंसं बघू. कदाचित त्याचा रेफरन्स असावा याच्यामध्ये. ठीक आहे, आपण तो पण थोडंसं बघून घेऊ, रेफरन्स आहे का कुठे. आहे, इथं दिसतंय बघा की रिजन मला दिसलं इथं. रिजनल प्लॅनिंग नावाचा एक टॉपिक दिसला. ठीक आहे, सो रिजनल प्लॅनिंग नावाचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये आपण बघूया. यांनी काय सांगितलं होतं की प्रदेशाची संकल्पना का. आता ह्याच्या बेसिक कॉन्सेप्ट आहे. या बेसिक कॉन्सेप्ट आपण पेपर 2 चा जो पार्ट आहे, रिजनल प्लॅनिंग डेव्हलपमेंट अँड रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंगचा जो पार्ट आहे, राईट. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला यूज करायचे आहे. मग याच्यामध्ये बघा प्रदेशाचे प्रकार कसे, प्रादेशिकरणाची पद्धती, मग ग्रोथ पूल, ग्रोथ सेंटर, मग रिजनल प्लॅनिंग किंवा प्रादेशिक असमतोल कसा होतो, मग प्रादेशिक विकासाची व्यूहरचना कशी. ठीक आहे, प्रादेशिक नियोजनामधील पर्यावरणीय समस्या आणि शाश्वत विकासासाठी नियोजन. तर हा आपला काय असेल, बेस असेल. बेस काय असेल, बेस. त्यासाठीच मित्रांनो आपण पहिले काय शिकतो, पेपर 1 शिकतो ऑप्शनल. पेपर 1 वर जर कमांड असेल तर तुमचा पेपर 2 बिकम्स व्हेरी व्हेरी इझी फॉर यू गाईज, राईट. ठीक आहे, तर पेपर 2 तुमच्यासाठी हा खूप जास्त सोपा होऊन जाणार आहे. ओके, ठीक आहे. सो आपण आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये काय केलंय, की आपले लेक्चर्स चे व्हिडिओची लेंथची ती थोडीशी जास्त वाढत असल्यामुळे आपण काय करतोय, की दोन दोनच पॉईंट्स सध्या डिस्कस करतोय. लगेच तुम्हाला याच्यानंतरचा जो पॉईंट आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. सो आज आपण कुठला पॉईंट डिस्कस केला, 7 आणि 8. ओके, सो आपल्याला जर आता पुढचा पॉईंट आपण काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. पुढचे पॉईंट कुठले ते एकदा बघून घेऊ. पुढच्या लेक्चरमध्ये आपलं काय करायचं आहे, आपण पॉलिटिकल आस्पेक्ट्स आणि त्याचा सिलेबस, त्याला आपण म्हणतो राजकीय पैलू, आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, पुढचा पार्ट, दॅट इज व्हॉट कंटेम्पररी इश्यूज. म्हणजे हा 10वा पार्ट आहे कशाचा, ह्या सिलेबसचा. कुठल्या, कंटेम्पररी इश्यूज म्हणजे कुठले, समकालीन समस्या. ओके, तर हे दोन गोष्टी आपण काय करू, डिस्कस करणार आहोत. राईट गाईज. ओके, सो आय होप की तुम्हाला सिलेबस, आतापर्यंत आपण मॅक्सिमम सिलेबस कव्हर केलाय. ऑलमोस्ट आपण 20 जे पॉईंट्स आहे आपल्या सिलेबस मधले, 20 पॉईंट्स टोटल पेपर 1 पेपर 2. त्या 20 पैकी आपण जवळपास 18 पॉईंट काय केले, डिस्कस केलेले आहेत. सिलेबस थोडासा डिकोड करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यातल्या कॉन्सेप्ट जे आहे ह्या थोड्याशा सुपरफिशियल वेनी काय केलं आहे, बघितलेलं आहे. राईट, इन डेप्थ आपण या कॉन्सेप्ट कधी बघू, जेव्हा आपलं ऍक्च्युअल लेक्चर सिरीज सुरू आहे. आणि लवकरच आपण लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत. सिलेबस डिस्कशन झालं की आपण काय करू, की जो फॉर्मॅट आहे एमपीएससी आयोगाने दिलेला फॉर्मॅट, या पेपरचा स्वरूप कसे असेल ते स्वरूप थोडंसं डिस्कस करू आपण, ऑप्शनल पेपरचं आणि जीएस पेपरचं पण. राईट, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण बोथ मराठी आणि इंग्लिश, म्हणजे मराठीसाठी आपली वेगळी ऑप्शनची सिरीज सुरू असेल, ओरिएंटेशन बॅच, आणि इंग्लिशसाठी यूट्यूबवरती आपली वेगळी ऑप्शनची बॅच सुरू असेल. राईट मित्रांनो, ठीक आहे. सो हे जे व्हिडिओज आहे तुम्ही हे सगळे नीट बघा, व्यवस्थित बघा. आणि तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर यू कॅन मेसेज मी इन दी कमेंट बॉक्स. ओके, राईट. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जेवढ्या होतील, शक्य होतील तेवढ्या लोकांना तुम्ही शेअर करा. राईट, ओके, ठीक आहे. सो मला वाटतं आपण इथं आता थांबूया. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दी लेक्चर.